रायगड जिल्हा परिषदेसह अलिबाग पंचायत समितीची निवडणूक सध्या रंगात आलेली आहे आणि अलिबाग पंचायत समितीच्या वर्सोली गणातून प्रियंका गुंजाळ या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आज त्यांनी आपल्या देश महाराष्ट्रासोबत चर्चा केली आहे. प्रियंकाजी, आपली आतापर्यंतची शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील वाटचाल कशी राहिली आहे? नमस्कार, माझं नाव प्रियंका संदेश गुंजाळ. माझं शैक्षणिक मी MA BEd आहे, प्लस मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट्स आहे, कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट्स आहे, लाठीकाठी इंटरनॅशनल रेफरी आहे. आपण कराटे, मार्शल आर्ट, लाठीकाठी याचे प्रशिक्षक आहात, तर आपण आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेले आहात, तर याबाबत आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी कराटे, लाठी, मार्शल आर्ट या खेळामध्ये चांगल्या ट्रेनिंग मुलांना दिलं. त्यामध्ये आपल्या गावातून, आपल्या अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातून अनेक मुलं घडवलेली आहेत. ती जिल्ह्यामध्ये खेळली, विभागामध्ये खेळली, राज्यामध्ये खेळली आणि राष्ट्रीय स्तरावर पण खेळली. ते खेळत असताना त्या मुलांना जे गव्हर्नमेंटचे जे स्कीम आहे, म्हणजे जी मुलं 10वीला खेळली ते 10वी 12वीला त्यांना ग्रेस गुणाचाही त्यांना उपयोग झालेला आहे खेळामुळे. त्यामुळे त्यांना मार्क मिळाले. 11वीला ऍडमिशनसाठी स्पोर्ट्स कोट्यातून झालेलं आहे. त्याचबरोबर मार्शल आर्ट मध्ये नॅशनल गेम जे होता ते आपल्या वर्सोली गावातला मुलगा वेदांत सुर्वे त्यांनी भाग घेऊन, म्हणजे महाराष्ट्रासाठी रेफर करून 3rd प्लेसवर त्यांनी मेडल मिळवलंय महाराष्ट्राला आणि त्याला महाराष्ट्र शासनाकडून 3 लाखाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर आपला दुसरा एक मुलगा आहे शुभम नखाते. तो 12वीला असताना शालेय सिकाई मार्शल आर्ट्स खेळामध्ये राज्याला खेळून गोल्ड मेडल म्हणून राष्ट्रीय स्तरावर त्याची निवड झाली. त्यावेळेला त्याला सिल्वर मेडल म्हणजे दुसऱ्या नंबरचं मेडल मिळालं आणि त्यांनी गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती घेऊन 12वीला स्पोर्ट्सचे 25 मार्क त्याला ऍड झाले. त्याचं बेनिफिट सुद्धा त्यांना स्पोर्ट्समध्ये मिळालेलं आहे. असे अनेक विद्यार्थी मी आजपर्यंत घडवलेली आहेत. त्याचबरोबर लाठीकाठी जे आहे, मी लाठीकाठी महाराष्ट्र लाठी असोसिएशन महाराष्ट्र या पदावर सहसेक्रेटरी म्हणून काम करते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून मी लाठीकाठीचं काम करते. या लाठीकाठी मुलांना शिकवत असताना महिलांना कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, आज जर अटॅक झाले, मागून झाले, पुढून झाले तर कसे अटॅक केलं पाहिजे, लाठीने असो किंवा हाताने असो. आजपर्यंत मी अनेक ठिकाणी स्वरक्षणाचे ट्रेनिंग मुलींना बायांना दिलेलं आहे. प्रियंकाजी, आपण क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहातच, पण त्यासोबत आपण राजकारण या क्षेत्राकडे कसं वळलं? मी लग्नाहून आपल्या अलिबागला इकडे आले तेव्हा माझ्या सासरचं कुटुंब जे होतं ते समाजकारणामध्ये, जे सासू सासरे ते समाजकारणामध्ये खूप करत होते. त्याचबरोबर माझे मिस्टर पण करत होते. कोणाला मदत लागली तर त्यावेळेला रात्र असो की दिवस असो त्यावेळेला लोकांच्या दारी काय मदत करायची ते आम्ही कायम द्यायचो. आणि त्याचीच सुरुवात मग त्यांच्याकडून मलाही लागली आणि मी समाजकार्य करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतच्या निवडणुका आल्या तेव्हा त्या संधी मला मिळाली. त्या संधीचं सोनं मी केलं आणि भरघोस मतांनी निवडून आली. वर्सोली ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना आपण वर्सोलीच्या विकासासाठी कोणती कोणती विकास कामे करण्याला हातभार लागला? वर्सोली ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यानंतर आपल्या गावामध्ये जे काही प्रश्न आहेत, म्हणजे स्वच्छता अभियान असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, त्यांचा पण आम्ही प्रश्न सोडवलेला आहे. त्याचबरोबर वर्सोली गावाचे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे पाणी प्रश्न खूप वाढला आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्फत पाणी योजना त्यांनी आपण त्यांच्या थ्रू आणली आहे आणि त्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी आपण एक नवीन टाकी बांधली आहे. तसेच आपल्या विद्यानगरमध्ये, वर्सोलीमध्ये अंतर्गत जे रस्ते होते तेही चांगल्या प्रकारे करून दिलेले आहेत. आपल्या वर्सोली गावासाठी ओपन जिम जे लागते आहे ते आपल्या क्रीडा ऑफिस मार्फत साहित्य मिळतात, त्याच्यासाठी आपण मी प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रस्ताव आपल्या ग्रामपंचायतीतून क्रीडा ऑफिस मार्फत ते आपण तयार केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या वर्सोली ग्रामपंचायतमध्ये बीच गेम म्हणजे 18 जे खेळ आहेत त्या खेळाचं साहित्य शासनामार्फत मी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते मी मिळवून आपल्या वर्सोली बीचवर आलेले आहेत साहित्य.
विद्यानगर स्टॉप पासून ते विठ्ठल मंदिरापर्यंतचा जो रस्ता होता अतिशय कंडिशन त्यांची बेकार होती. त्या रस्त्याचा आम्ही करण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे जाऊन त्यांचा पाठपुरावा करून रस्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो चांगला पहिला आम्ही करून घेतला. वर्सोली पंचायत समिती गणामधून निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कोणती विकास कामे करण्यावरती भर द्या? वर्सोली गणामध्ये आपल्या 5 ग्रामपंचायत येतात. वर्सोली, अमानी, भुते, कामार्ले, परोड, मुळे हे जे पंचायती येतात. त्या पंचायतीमध्ये ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी मोफत रनिंग देणार आहे स्वरक्षणासाठी. जर आपल्याला अटॅक झाला, कोणी केस पकडले किंवा हात पकडले किंवा गळ्यातलं जरी पकडलं तर त्याला कसं सामोरं जायला पाहिजे हे, आणि कधी आपल्या हातात जर वेपन मिळाला, लाठी मिळाली, तर त्या लाठीने कसं आपण त्याला समोरच्याला मारलं जावं याचं ट्रेनिंग मी सगळ्या ग्रामपंचायतमध्ये मी स्वतः घेणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. वर्सोली गणामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या समजून घेऊन आमदार साहेबांना व मानसीताई दळवी यांना सांगून त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. वर्सोली पंचायत समिती गण हा थळ जिल्हा परिषद मतदारसंघात येतो आणि थळ मतदारसंघातून मानसी दळवी या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. तर मानसी दळवी यांच्या उमेदवारीचा आपल्याला कितपत फायदा होईल असं वाटतं? मानसीताईंचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी अनेक कामं आपल्या तळ विभागामध्ये केलेले आहेत. अनेक लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. त्याचबरोबर वेळेला काही स्वतः उभ्या राहून सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि त्या विभाग घरघोस मताने निवडून आले आणि त्याचाच फायदा आणि त्यांच्या छायेतच मी वाढलेली आहे. मानसीताईंच्या नेतृत्वाखाली माझा विजय हा निश्चित आहे याची मला खात्री आहे.